सर्वांना जय जिनेंद्र। विषय श्री इष्टोपदेश ग्रंथ, श्लोक क्रमांक 21, मंगलाचरण। जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः, जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः, जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। नमो अरहन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो उवज्झायाणं, नमो लोये सव्वसाहूणम्। यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः, तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने, नमोस्तु परमात्मने। परम हितकारी अशी दिव्य देशना म्हणजे ही तीर्थंकर प्रणीत जिनवाणी, आणि या जिनवाणीमधीलच अतिशय महत्त्वपूर्ण सिद्धांतांना घेऊन सर्व जीवांच्या कल्याणासाठी उपदेश देत आहेत श्री पूज्यपाद स्वामी। इष्टोपदेश, इष्ट असा परम कल्याणाचा मार्ग सांगणारा हा इष्टोपदेश नावाचा ग्रंथ। खरोखर या ग्रंथामध्ये जे मार्गदर्शन आलेलं आहे, खऱ्या अर्थानं सर्व जीवांना या विश्वाचं स्वरूप सांगत असताना त्यासोबतच आत्मकल्याणासाठी आवश्यक असणारं जे पायाभूत तत्वज्ञान, मूलभूत ज्ञान, ते अतिशय व्यवस्थित क्रमाने आणि सर्वांना समजेल अशा उदाहरणांच्या द्वारे या ग्रंथामध्ये सविस्तर वर्णन करण्यात आलेलं आहे। मागच्या श्लोकामध्ये आपण पाहिलं होतं की एका बाजूला दिव्य असा चिंतामणी रत्न असेल आणि दुसऱ्या बाजूला तेल काढल्यानंतर उरलेला चोथा किंवा पेंड असेल, तर विवेकी लोक या दोन्ही मधील जर दोन्ही पैकी निवड करायची झाली तर निश्चितच त्या चिंतामणी रत्नाची निवड करतील, ना की त्या सत्वहीन अशा पेंड किंवा चोथ्याची। तर यानंतर अशा प्रकारे दोन बाजू समजावून सांगितल्यानंतर आता त्यामध्ये जो आपल्यासाठी अत्यंत उपयोगी विवेकी जनांच्या द्वारे ग्राह्यभूत असा चिंतामणी रत्न स्वरूप आपला स्वशुद्धात्मा, आपलं चैतन्यमय तत्व, आता त्याची प्राप्ती कशा प्रकारे होऊ शकते, त्याचं स्वरूप काय आहे, इथून आता सुरुवात करतात। म्हणजे संसाराची दिशा ही केवळ दुःख आणि दुःखाकडेच जाते, याउलट अध्यात्म आणि मोक्ष मार्गाची दिशा ही आपल्याला सुखापर्यंत घेऊन जाते। असे दोन चॉईस, अशा प्रकारे दोन विकल्प असताना जर जीवाने खऱ्या अर्थानं दुःख मार्गाचा त्याग करून किंवा दुःख मार्गाची दिशा बदलून सुखाची दिशा घेण्याचं ठरवलं, तर मग त्याला सर्वप्रथम कशाचा परिचय करून घेतला पाहिजे? तर मागील श्लोकांमध्ये आपण शरीर, शरीराचा स्वभाव, संयोगी पदार्थ, त्यांचा स्वभाव, धनमित्र, कुटुंब, परिवार यांचा स्वभाव आणि त्यांचा संयोगी भाव, या सगळ्यांची चर्चा केली। आणि आता बरोबर याच्या उलट असणारा, ज्याच्याकडे आजपर्यंत आपण ध्यान दिलं नाही किंवा ज्याची आपल्याला अजूनही पूर्णतः माहिती झाली नाही आणि ज्याचा आश्रय आपण घेतला नाही, अशा आत्मतत्वासंबंधीचा विचार आता येथे सांगतात। इतकं सुंदर एक वचन वाचनात आलं होतं की ज्यामध्ये असं म्हटलं होतं की चुकीच्या दिशेने आपण कितीही पुढे गेलेले असू, चुकीच्या दिशेने आपण कितीही पुढे गेलेले असू, परंतु लक्षात आल्यानंतर केवळ त्या चुकीच्या दिशेने चालत राहण्यापेक्षा दिशा बदलून आपण आपल्या ध्येयाकडे परतणं केव्हाही चांगलं आहे। म्हणजे मी इतकी वर्ष झालं चुकीच्या दिशेने प्रयत्न करतो आहे आणि मग आता वळून पुन्हा आपल्या इष्ट ध्येयाकडे जाण्यापेक्षा ज्या दिशेने जातो आहे त्याच दिशेने मी प्रयत्न करत राहतो, म्हणजे एक ना एक दिवस मला माझं साध्य मिळेल, असा विचार करण्यापेक्षा तो कधीही सफळ होणार नाही। आणि म्हणूनच चुकीच्या दिशेने आजपर्यंत आपण कितीही चालत आलेलो असलो तरी समजल्यानंतर आपण त्याच दिशेने चालत राहण्यापेक्षा निश्चितच दिशा बदलून आपल्या योग्य साध्याच्या दिशेने चालू लागलो, तेच आपल्यासाठी नेहमी चांगलं आहे, आपल्यासाठी हितकारी आहे।
आणि म्हणून आजपर्यंत जो संसारामध्ये हा काळ आणि पुरुषार्थ करण्याचा भाव झाला तो झाला, परंतु आता या संसार संचालनासोबतच जर आपण अध्यात्म मार्गाची कास धरली तर निश्चितच आपल्याला हा सुखाचा मार्गही मिळू शकतो आणि त्यासोबत या सुखाचा स्रोत स्वरूप असणारा हा चैतन्यमय आत्मा जीवात्मा त्याची देखील प्राप्ती होऊ शकते। परंतु प्राप्ती करण्यापूर्वी पहिल्यांदा त्याचा परिचय होणं आवश्यक आहे आणि म्हणूनच तो चिंतामणी स्वरूप असणारा हा चैतन्यमय पदार्थ नेमका आहे कसा, तो आता या 21 क्रमांकाच्या श्लोकामधून आपल्याला श्री पूज्यपाद स्वामी सांगत आहेत। पहिल्यांदा आपण श्लोक पठण करूया आणि त्यानंतर शब्दार्थ पाहूया। स्वसंवेदन सुव्यक्तस्तनु मात्रो निरत्ययः अत्यंत सौख्यवानात्मा लोकालोक विलोकनः। काही विशेषणांच्या द्वारे येथे साध्या सोप्या भाषेमध्ये आत्मतत्वासंबंधीची माहिती दिलेली आहे। आपण शब्दार्थ बघूया। स्वसंवेदन सुव्यक्तः, पहिला शब्द आहे स्वसंवेदन सुव्यक्तः। याचा अर्थ असा होतो, स्वसंवेदन म्हणजे आपलं संवेदन, आपण जे अनुभवतो तो अनुभव, आपलं ज्ञान। स्वसंवेदन आपल्या संवेदनेद्वारे, आपल्या अनुभवनाद्वारे, आपल्या ज्ञानाद्वारे, सुव्यक्त, व्यक्त म्हणजे स्पष्ट, सुव्यक्त अत्यंत सुस्पष्ट असणारा। ही सगळी विशेषणे त्या आत्मा जीवात्म्याविषयी आहेत आणि त्यामुळे पहिलं विशेषण आहे स्वसंवेदन सुव्यक्तः, आपल्या अनुभूतीद्वारे, आपल्या संवेदनेद्वारे, आपल्या ज्ञानाद्वारे जो अत्यंत स्पष्ट आहे असा आत्मा। दुसरा विशेषण आहे तनु मात्रो, अतिशय महत्वाचं विशेषण आहे तनु मात्रो। तनु म्हणजे शरीर आणि मात्र म्हणजे आकाराचा। तनु मात्र शरीर मात्र, शरीराच्या आकाराचा। निरत्ययः, निरत्ययः अतिशय महत्वाचं पद आहे या श्लोकाचं। अत्यय म्हणजे नाश आणि निरत्ययः म्हणजे ज्याचा कधीही नाश होणं शक्य नाही असा नित्य। निरत्ययचा शब्दाचा अर्थ झाला नित्य। अत्यंत सौख्यवान, अत्यंत सौख्यवान, अत्यंत म्हणजे अतिशय, आणि सौख्यवान, सौख्यवान, वान याचा अर्थ होतो वत प्रत्ययांत शब्द आहे आणि त्याचा अर्थ होतो स्वामी या अर्थामध्ये। मग अत्यंत सौख्याचा स्वामी म्हणजे अत्यंत सुखाचा स्वामी, अत्यंत सुख स्वभावी आत्मा। हा आत्मा लोकालोक विलोकनः, लोक आणि अलोक विलोकनः म्हणजे यांचं ज्ञान करणारा, यांना पाहणारा आहे। अशा प्रकारे हा शब्दार्थ झाला। आता अन्वयार्थ पाहूया। आत्मा, हा आत्मा स्वसंवेदन सुव्यक्तः म्हणजे हा आत्मा आपल्या अनुभूतीने, आपल्या ज्ञानाने स्पष्ट आहे, अतिशय व्यवस्थित रीतीने, स्पष्ट रीतीने अनुभूतीमध्ये येणारा आहे, जाणण्यामध्ये येणारा आहे। तनु मात्रो शरीराच्या आकारा इतका आहे। निरत्ययः म्हणजे नाशाने रहित असा अविनाशी नित्य पदार्थ आहे। अत्यंत सौख्यवान म्हणजे हा आत्मा अत्यंत सुख स्वभावी आहे आणि लोकालोक विलोकनः म्हणजेच लोक आणि अलोकाला साक्षात एकाच समयामध्ये जाणणारा आहे। हा झाला याचा अन्वयार्थ। आता आपण एकेका विशेषणाद्वारे आपण विस्ताराने चर्चा करूया। पहिलं आत्म्यासंबंधीचं विशेषण आलेलं आहे की हा आत्मा स्वसंवेदन सुव्यक्तः आहे, म्हणजे आपल्या अनुभूतीद्वारे सहजरित्या जाणण्यामध्ये येणारा आहे। सर्वात पहिल्यांदा या आत्मतत्वासंबंधीची सिद्धी केली पाहिजे, कारण जोपर्यंत या आत्मतत्वाच्या अस्तित्वासंबंधित शंका राहील तोपर्यंत निश्चितच त्याचं ध्यान करणं, त्याचा आश्रय घेणं हे कदापिही शक्य होणार नाही। जसं माझे काही मित्र आहेत ते नेहमी म्हणतात की आत्मा कोणी पाहिलाय, आत्म्याला स्पष्ट डोळ्यांनी पाहता येतो का, आणि जर डोळ्यांनी पाहता येत नाही तर त्याचं अस्तित्व आहे हे कशावरून सिद्ध करायचं, कारण त्याची सिद्धी झाली पाहिजे। जर जोपर्यंत आपण त्याची सिद्धी करणार नाही, जोपर्यंत तो आहे याच्यावरती शिक्कामोर्तब होणार नाही, तोपर्यंत ती सगळी कथाच कल्पनाजन्य होईल। आणि म्हणून पहिल्यांदा आत्मद्रव्याची काय केली पाहिजे, सिद्धी केली पाहिजे।
तर त्यासाठी आपण सर्वजण स्वाध्यायी आहात, त्यामुळे आपणाला निश्चितच या संबंधी श्रद्धा असेलच. परंतु केवळ श्रद्धा असून चालणार नाही, तर त्याचा निर्णयपूर्वक श्रद्धा असणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे शरीर हे आपलं दिसतं आहे, आपण या शरीराला पाहतो आहोत, जाणतो आहोत, अनुभवतो आहोत, परंतु काय या शरीरा इतकंच आपलं अस्तित्व आहे? कारण चार्वाक नावाचा एक दर्शनशास्त्र आहे की ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की पंचमहाभूतांच्या द्वारे या शरीराची रचना होते आणि मग जेव्हा हे शरीर नष्ट होतं, पुन्हा शरीर 5 महाभूतांमध्ये मिळून जातं, त्याच वेळेला जीवात्मा सुद्धा नष्ट होतो. परंतु इथे यामध्ये सत्यता आणि तथ्य आहे का हे आपण एकदा तपासून पाहिलं पाहिजे. म्हणजे जीवात्मा हा अस्तित्ववान पदार्थ आहे, त्याचं स्वतःचं असं स्वतंत्र अस्तित्व आहे. शरीर मात्र आपलं अस्तित्व असू शकत नाही. याचं कारण म्हणजे कारण शरीर तर मरणानंतर येथेच राहतं, परंतु त्यामध्ये असणारा जो जाणणारा आणि पाहणारा चैतन्य रूप पदार्थ आहे तो शरीराला सोडून निघून जातो. थोडक्यात ज्ञान आणि जाणणं करणारा, सुखदुःखाचं वेदन करणारा असा जो पदार्थ, त्याचं नाव आहे चैतन्य. आणि पुद्गल परमाणूंनी किंवा या मॅटरनी तयार झालेलं हे आहे शरीर. आणि हे शरीर आणि हा जीवात्मा निश्चितच दोन्हीही भिन्न भिन्न पदार्थ आहेत आणि म्हणून त्याच्यामध्ये आपण गल्लत करता कामा नये. निश्चितच शरीराचं हे अस्तित्व काही काळापुरतं आहे, म्हणजे या शरीराला जन्म देखील आहे आणि मरणानंतर हे शरीराची ही अवस्था नष्ट देखील होणारी आहे. परंतु हा आत्मा स्वतंत्र अस्तित्ववान पदार्थ आहे, कारण जाणणे आणि पाहण्याची सामर्थ्य, सुख आणि दुःख भोगण्याची सामर्थ्य ही शरीरामध्ये नसून ती त्यामध्येच वास करणाऱ्या चैतन्यरूप पदार्थामध्ये आहे. म्हणजे जर लक्षणांनी बोलायचं झालं तर या शरीराचं लक्षण तर हे पूरणगलन आहे. पूरणगलन म्हणजे एकत्रित होणं आणि विखुरणं. हे शरीराचे परमाणू हे एकत्रित येतात आणि पुन्हा विखरून जातात. हे तर आहे शरीराचं लक्षण किंवा शरीराचं स्वरूप. पण त्यामध्ये वास करणारा हा जो चैतन्यमय अलौकिक पदार्थ आहे की ज्याला आत्मा म्हणतात, जीव म्हणतात, जीवात्मा म्हणतात, चैतन्य म्हणतात, चेतन म्हणतात, तो बाकी ज्ञानादी गुणांचा धारक आहे. त्याच्यामध्ये जाणण्या पाहण्याची अद्भुत अलौकिक सामर्थ्य आहे. ही सामर्थ्य शरीरामध्ये नाही. जरी या शरीरामध्ये असणाऱ्या या 5 इंद्रियांना स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुरेंद्रिय आणि कर्णेंद्रिय, या 5 इंद्रियांना भलेही ज्ञानेंद्रिय म्हटलं जात असेल, परंतु ज्ञान करणारे इंद्रिय नाही आहेत. या इंद्रियांच्या माध्यमातून जाणणारा जीवात्मा बाकी भिन्नच आहे. आणि म्हणून तर कित्येक वेळेला डोळे उघडे असतात, कान उघडे असतात, आपण कानावरती शब्द येत असतात, डोळ्यांच्या समोर चित्र सुरू असतं, पण तरी सुद्धा आम्ही म्हणतो की आमचं लक्ष नाही आहे किंवा आम्ही काय ते पाहिलं नाही, आम्हाला काय ऐकू आलं नाही. यावेळेला आपण असं म्हणतो की आमचं लक्ष नाही किंवा कान उघडे असून सुद्धा आम्हाला ऐकू येत नाही, डोळे उघडे असून सुद्धा आम्हाला समोरचं कित्येक वेळेला दिसत नाही, कारण त्यावेळेला आपलं ज्ञान तेथे नसतं. याचाच अर्थ हे आहे की इंद्रिय ज्ञान करत नाहीत, इंद्रिये स्वतः जाणत नाहीत. या इंद्रियांच्या माध्यमातून जाणणारा बाकी अन्य कोणी आहे आणि तो आहे, त्याचंच नाव जीवात्मा आहे. आणि त्याची दुसरी एक खूण म्हणजे सुखदुःखाचं वेदन करतो. सुखदुःखाचा अनुभव करण्याची सामर्थ्य सुद्धा शरीरामध्ये नाही आहे, तर ती आत्म्यामध्ये आहे. आणि म्हणून तर की प्राण निघून गेल्यानंतर, जीव निघून गेल्यानंतर या शरीराला जाळलं तरी सुद्धा या शरीराला कोणत्याही प्रकारची वेदना होत नाही किंवा या शरीराला कोणत्याही प्रकारचं अनुभवन, वेदना, सुख दुःख रूप अनुभवन कोणतंच होत नाही. याच्यावरूनच लक्षात येतं की हे शरीर अजीव आहे किंवा हे शरीर निर्जीव आहे, हे जड आहे, ज्ञानादिकांनी रहित आहे आणि सुख दुःखाचा अनुभव करण्यामध्ये असमर्थ आहे. आणि याउलट याच शरीरामध्ये तात्पुरता वास करणारा हा जो चैतन्यमय पदार्थ, त्यालाच
आचार्यांनी जीवात्मा आणि आत्मा असं नाव दिलं की ज्याच्यामध्ये ज्ञान करून घेण्याची क्षमता आहे आणि सुख आणि दुःख वेदन करण्याची क्षमता आहे, असं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे तो आत्मा. असा हा भाग निश्चित झाला की त्याचं अस्तित्व स्वतंत्र आहे, वेगळं आहे, हे आपल्याला येथे लक्षात आलं. पुन्हा प्रश्न निर्माण होतो की नाही की हे सर्व कल्पनाजन्य आहे किंवा याची सिद्धी करता येत नाही, याला निश्चित करता येत नाही, असं जर आपण म्हणणार असू किंवा कित्येक वेळेला असं म्हटलं जातं की याची सिद्धी होत नाही उपकरणांच्या द्वारे, सायंटिफिक दृष्टीने, शास्त्रीय दृष्टिकोनातून या आत्म्याचं अस्तित्व अजून सिद्ध झालेलं नाहीये, तर त्यासाठीच पहिलं विशेषण येथे पूज्यपाद स्वामी सांगतात की हा जीवात्मा स्वसंवेदन सुव्यक्त, म्हणजे स्वतःच्या संवेदनेद्वारे अत्यंत स्पष्ट आहे. फार मार्मिक विशेषण आहे, आपण त्याचा खूप गांभीर्याने विचार केला पाहिजे. तर त्यामध्ये मूळ प्रश्न हा आहे की जो आत्मतत्वाला स्वीकारत नाही, जो जीव नाही आहे असं म्हणतो, तर जो कोणी म्हणतो आहे त्यालाच मी म्हणेन किंवा त्यालाच आचार्य म्हणतात की बाबा रे तू म्हणतोस ना की आत्मा नाही आहे, जीवात्मा नावाची कोणती गोष्ट या विश्वामध्ये नाही आहे, तर मग मला सांग की तू आहेस हे खरं आहे का? तू विरोध करतो आहेस जीवात्म्याचा, आत्म्याच्या अस्तित्वाचा, ठीक आहे, पण तू आहेस का? तो म्हणतो हा, जर तू आहेस तर तुझ्या विरोधाला, तुझ्या निषेध करण्याला अर्थ आहे. जर तुझंच अस्तित्व नसेल तर तू आत्म्याचा आणि जीवात्म्याचा निषेध करून काय फायदा? तर तू पहिल्यांदा आहेस, म्हणजे तुझं अस्तित्व आहे आणि मग तू आत्म्याचा निषेध करतो आहेस. तर येथे सांगतात की बाबा रे, जे आत्मतत्वाला स्वीकारतात ते तर आत्म्याची सत्ता मानतातच, परंतु जे आत्म्याची सत्ता स्वीकारत नाहीत, आत्मा नाही आहे असं म्हणतात, त्यांना आचार्यदेव असं सांगतात की बाबा रे, जो आत्म्याचा निषेध करतो आहे तोच आत्मा आहे. समजलं का? जो आत्म्याचा निषेध करू पाहतो आहे, जो आत्म्याची सत्ता नाही आहे म्हणतो आहे, असा जो कोणी आहे तोच आत्मा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे की हे शरीर मात्र आपलं अस्तित्व नाही आहे, या अस्तित्वाहूनही, या शरीराच्या अस्तित्वाहूनही भिन्न असणारा जो आत्मा आहे नाही आहे या संबंधी विचार करणारा, या संबंधी ज्ञान करून घेणारा असा जो कोणी तत्वरूप पदार्थ आहे त्याचंच नाव आत्मा आहे आणि त्याचंच नाव जीव आहे. जीव आणि आत्मा हे सगळे समानार्थी शब्द आहेत. थोडाफार त्याच्यामध्ये शब्दशास्त्राच्या दृष्टीने थोडासा फरक येतो की जीव तर सगळेच आहेत, जीवात्मा तर सगळेच आहेत, ज्यांच्यामध्ये ज्ञान आणि दर्शन आहे, ज्यांच्यामध्ये चैतन्य आहे, जे स्वतःला आणि इतरांना जाणण्याची सामर्थ्य ठेवतात आणि जे सुखदुःखाचं वेदन करतात, अनुभव करतात, ते सगळे जीव आहेत. परंतु ज्या जीवांनी स्वतःचं स्वरूप ओळखलेलं आहे, ज्या जीवांनी समस्त या संयोगांपासून भिन्न असणारा आपल्या जीवात्म्याचा स्वभाव ओळखलेला आहे, अशा जीवांना आत्मा म्हणतात. हे सूक्ष्म अपेक्षेने आहे. सामान्य अपेक्षेने जीव आणि आत्मा दोन्हीही समानच आहेत, एकार्थवाचीच आहेत, समानार्थीच आहेत, त्यांच्यामध्ये कोणताही फरक नाही. फक्त एक जाता जातात आपल्याला माहिती असावं म्हणून सांगितलं की जीव तर सगळ्यांनाच म्हटलं जातं, जे सगळे जीव आहेत, चार गतींमध्ये भटकत आहेत ते सगळे जीव आहेत. परंतु त्यातल्या ज्या जीवांनी आपल्या अज्ञानाचा नाश करून स्वतःच्या स्वतंत्र सत्तेचा स्वीकार करून आपल्या जीवामध्ये असलेल्या शुद्ध द्रव्याचा अनुभव घेतलेला आहे, ध्यान केलेलं आहे, सुखाचं वेदन केलेलं आहे, अशा मोक्षमार्गी किंवा मोक्ष प्राप्त जीवांना आत्मा असं देखील म्हटलं जातं. तर अशा प्रकारे हा जीवात्मा स्वसंवेदन सुव्यक्त, म्हणजे आपल्या अनुभूतीद्वारे प्रकट आहे. याचं पहिला पॉइंट आपण हा घेतला की जो आत्म्याचा निषेध करतो आहे, जो आत्मा नाही असं म्हणतो आहे आणि त्या आत्म्याच्या अस्तित्वाला नाकारतो आहे, तो हा जो नाकारणारा आहे, जो विचार करतो आहे, जो ज्ञान करतो आहे, ज्ञान करण्याचं सामर्थ्य ज्याच्या जवळ आहे, तोच मुळी आत्मा आहे.
हे लक्षात घेतलं पाहिजे. हा झाला पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट हा महत्वाचा आहे की स्वसंवेदन सुव्यक्त म्हणजे प्रत्येकाला मीच संवेदन आहे, प्रत्येकाला मी नावाचं संवेदन आहे. मग तो कुणीही जीवात्मा असो, कुणीही जीव असो, त्या प्रत्येकाला मी या पदाने वाच्य रूप असा कुणी ना कुणीतरी एक अर्थ अभिप्रेत आहे की नाही. पहा, अगदी लहान मूल घेतलं तरी ते म्हणतं मला भूक लागली आहे, मी असा आहे, मी तसा आहे. तरुण वृद्ध कोणताही जीव घ्या, त्या प्रत्येकाला मी रूप एक संवेदन आहे, मी रूप काहीतरी अनुभवन आहे. भलेही ते प्रत्येकाचं वेगवेगळं असेल. लहान मूल म्हणेल मी मूल आहे, तरुण व्यक्ती म्हणेल मी तरुण आहे, वृद्ध म्हणेल की मी वृद्ध आहे, अन्य जीवात्मे म्हणतील की ते आहेत, त्या पर्यायीमध्ये ज्या अवस्थेमध्ये असतील त्यांना. पण सांगण्याचं तात्पर्य हे आहे की प्रत्येकाला मी रूपाने काहीतरी एक संचेतन आहे. मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, मी रूपवान आहे, मी कुरूप आहे, मी बुद्धिमान आहे, मी मूर्ख आहे, मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे. मी नंतर ज्याचं संचेतन करतो आहे तो पुढची गोष्ट आहे. पण पहिल्यांदा मी या रूपाने काहीतरी संचेतन करतो आहे. संचेतन याचा अर्थ ज्ञान करतो आहे, अनुभवतो आहे की मी रूपाने जे अनुभवतो आहे त्याचंच नाव आत्मा आहे. आता त्या आत्म्याविषयी व्यवस्थित माहिती नसल्यामुळे, निर्णय केला नसल्यामुळे जे आत्म्याचं स्वरूप नाही त्याला आत्मा मानतो आहे, ही पुढची गोष्ट झाली, ही नंतरची गोष्ट झाली. पण प्रत्येकाला मी या रूपाने काही ना काहीतरी अनुभव होत आहे, याचंच नाव आहे स्वसंवेदन सुव्यक्त, की प्रत्येकाला स्वतःचं संवेदन निश्चितच होत आहे. मला सुख वाटतं आहे, मला दुःख वाटतं आहे, आज माझा मूड चांगला आहे, आज मला छान वाटतं आहे. हा मला, मी, जो कोणी आपण अभिप्रेत धरतो आहोत, तो जो मूळ पदार्थ आहे त्याचंच नाव आहे आत्मा, त्याचंच नाव आहे जीव. अशा प्रकारे दुसरा बिंदू झाला. तिसरा बिंदू इतका सुंदर सांगतात, न्यायशास्त्रांमध्ये याची खूप छान चर्चा येते की बाबा रे, स्वसंवेदन सुव्यक्तचा अर्थ करतो आहोत आपण की ज्याप्रमाणे आपण सर्व बाह्य परपदार्थांना जाणतो. बाह्य परपदार्थ म्हणजे कोणतेही घ्या, हा रुमाल आहे, हा चष्मा आहे, सर्व पदार्थ, पुस्तक आहे, टेबल आहे, खुर्ची आहे. हे जे सगळे पदार्थ आपण त्यांच्याकडे दृष्टी केल्यानंतर, त्यांच्याकडे उपयोग लावल्यानंतर, त्यांचं ज्ञान करून घेत असताना या सगळ्या बाह्य पदार्थांचं जसं आपल्याला ज्ञान होतं, आचार्य म्हणतात अगदी तसंच जर तू या बाह्य पदार्थांना जसं जाणतो आहेस तसाच जाणण्याचा उपयोग, तसाच जाणण्याचा पुरुषार्थ जर तू स्वतःमध्ये केलास तर तुला जसे पदार्थ सहजरित्या जाणण्यात येत आहेत तसा तुझा आत्मा सुद्धा सहजरित्या जाणण्यात येईल. याचंच नाव आहे स्वसंवेदन सुव्यक्त. म्हणजे प्रत्येकाला आपला आत्मा स्वतःच्या संवेदनाद्वारे अत्यंत स्पष्टरित्या जाणण्यात येतो आहे किंवा जाणण्यात येऊ शकतो. याचं नाव आहे स्वसंवेदन सुव्यक्त. म्हणजे परपदार्थांकडे दृष्टी केल्यानंतर, सगळ्या पदार्थांना जाणत असताना, वस्तूंना जाणत असताना, जगभराच्या सगळ्या घटनांना जाणत असताना आपलं ज्ञान जसं परपदार्थांना पाहिल्यामुळे त्यांचं ज्ञान करतं, जर त्याच ज्ञानाने दिशा बदलली आणि त्या ज्ञानाचा स्रोत जिथून येतो आहे त्या आपल्या मूळ स्रोताला जाण्याचा जर त्याने प्रयत्न केला तर त्याला स्वतःचं देखील ज्ञान होऊ शकतं. आणि म्हणूनच त्याला म्हणतात की हा आत्मा, हा जीवात्मा प्रत्येकाला स्वसंवेदन सुव्यक्त, स्वतःच्या संवेदनेद्वारे, स्वतःच्या ज्ञानाद्वारे, स्वतःच्या अनुभूतीद्वारे अत्यंत स्पष्टपणे जाणण्यात येऊ शकतो किंवा जाणण्यात येऊ शकणारा असा आत्मा आहे. आणखी खुलासा पुढे येईलच, कारण पूर्ण शास्त्रांमध्ये, पूर्ण द्वादशांगमयी जिनवाणीमध्ये किंवा मुख्यतः अध्यात्मामध्ये हा आत्मा आहे कसा आणि त्याच्याकडे उपयोग लावून त्याची प्राप्ती कशी करून घ्यायची, बस याच्यासाठीच हे सर्व शास्त्र समर्पित आहेत. आणि त्या सर्व शास्त्रांचा प्रवेश म्हणून हा श्लोक आपण मानायला हरकत नाही.
म्हणजे आता पुढे जे श्लोक येणार आहेत त्यामध्ये याच सगळ्यांची चर्चा होणार आहे, त्यामुळे आपण इथे थोडंसं संक्षेपाने पाहूया. सांगण्यासारखं खूप आहे. या एका विशेषणावरच बोलायचं झालं तर आपल्याला कित्येक तास बोलता येईल. अगदी समयसार ग्रंथाच्या मंगलाचरणामध्ये सुद्धा नमः समय साराय स्वानुभूत्या चकासते चित स्वभावाय भावाय सर्व भावांतरच्छिदे. याच्यामध्ये सुद्धा हाच भाव सांगितलेला आहे. नमः समय साराय स्वानुभूत्या चकासते. स्वानुभूत्या स्वतःच्या अनुभूतीद्वारे चकासते म्हणजे प्रकाशित होणार आहे. तोच भाव आहे स्वसंवेदन सुव्यक्त. हे दोन्ही विशेषण काही वेगळे नाहीयेत. तिथे सुद्धा श्री अमृतचंद्र आचार्य देव हेच सांगताहेत की आपला आत्मा स्वानुभूत्या आपल्या अनुभूतीद्वारे प्रकाशित होणार आहे. आणि इथे सांगतायत की आपल्या संवेदनेद्वारे हा आत्मा अत्यंत स्पष्ट आहे. फक्त शब्द वेगळे आहेत, भाव तोच आहे. आणि तेच मी सांगतो आहे की ज्याप्रमाणे हे सर्व बाह्य पदार्थ तिकडे दृष्टी केल्यानंतर सहजरित्या जाणण्यात येतात, का? कारण आपण त्यांना जाणण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणून. ही वस्तू काय आहे? हा चष्मा आहे. हे कशावरून कळालं? कारण आपण ज्ञानाचा उपयोग इथे लावला आणि म्हणून कळालं की हा चष्मा आहे. मग चष्म्याकडे दृष्टी केली, चष्म्याकडे ज्ञान लावलं तर चष्म्याचं ज्ञान होतं. तसाच ज्ञानाचा उपयोग, ज्ञानाची दिशा जर आपण आत्मपदार्थावरती लावली तर आत्मा जाणण्यात येतो. याचंच नाव आहे स्वसंवेदन सुव्यक्त. म्हणजे आपला आत्मा स्वतःच्या अनुभूतीद्वारे, स्वतःच्या ज्ञानाद्वारे सहजरित्या स्पष्टपणे जाणण्यात येणारा आहे. दुसरं विशेषण आहे तनुमात्र. तनुमात्र म्हणजे शरीराच्या आकाराचा आहे. आत्मा आहे कसा? तर शरीराच्या आकाराचा आहे. आकार निश्चित करणं सुद्धा फार गरजेचं आहे. याचे कारण प्रवचनसार ग्रंथामध्ये इतकं सुंदर उदाहरण आलेलं आहे. तेथे सांगतात की ज्या पदार्थाला स्वतःचा आकार नाही त्या पदार्थाचं या विश्वामध्ये अस्तित्व नाही. म्हणजे पदार्थाचं अस्तित्व असण्यासाठी त्याचा आकार असणं गरजेचं आहे. ज्या पदार्थाला आकार नाही त्या पदार्थाचं या विश्वामध्ये अस्तित्वच नाही. आणि म्हणून या आत्म्याला निश्चित असा आकार आहे. मग तो कोणता आकार आहे? कसा असतो? म्हणजे गोल आहे, चौकोनी आहे, षटकोनी आहे. आत्मा कोणत्या आकाराचा आहे? कारण आत्म्याचं इथे परिचय करून देतात आपल्याला. आत्मा कसा आहे, जीवात्मा कसा आहे, त्याची ओळख करून द्यायचं चाललंय. आणि त्या ओळख करून देत असताना जसे दोन व्यक्ती म्हणतात, आपण जर दोन व्यक्तींची ओळख करून देत असो तर आपण सांगतो की हे आहेत, यांचं नाव असं आहे, आणि यांना सांगतो की यांचं नाव असं आहे, आणि त्या दोघांचा एकमेकांच्या मध्ये आपण परिचय करून देतो. इथे आपल्याला आत्म्याचा परिचय करून देण्याचं काम चालू आहे. आणि म्हणून त्या आत्म्याचा आकार कसा आहे ते इथे सांगताय की आत्म्याचा आकार तनुमात्र म्हणजे शरीराच्या आकारा एवढा आहे. आत्मा ज्या शरीरामध्ये वर्तमानात वास करतो आहे, राहतो आहे, बस त्या शरीरा एवढाच त्या आत्म्याचा आकार आहे. आणि जेव्हा हा आत्मा सर्व शरीराच्या संततीचा अभाव करून मोक्षाला प्राप्त करतो, सिद्धगतीला जातो, तेव्हा हा आत्मा अंतिम शरीर जे असतं, शेवटचं शरीर, त्या शेवटच्या शरीरापेक्षा थोडासा कमी होऊन मोक्षामध्ये विराजमान होतो. म्हणजे त्यावेळेला सुद्धा शरीर रहित झाल्यानंतर सुद्धा आत्म्याला आकार हा असतोच. म्हणून या विशेषणाद्वारे आपण हे समजावून घ्यायचं आहे की आत्मा तनुमात्र आहे म्हणजे शरीराच्या आकाराचा आहे. मग तुम्ही म्हणाल की सिद्धगतीला गेल्यानंतर, मोक्षाला प्राप्त झाल्यानंतर शेवटच्या शरीरापेक्षा थोडासा कमी का असतो? तर त्याचं उत्तर असं आहे की जोपर्यंत शरीरात आत्मा राहतो तोपर्यंत त्याचं शरीरामध्ये काही पोकळ जागा असतात की ज्याच्यामध्ये पोकळी असते. उदाहरणार्थ पोट आहे, कान आहे, नाक आहे, तर इथे पोकळी असते. आणि जेव्हा आत्मा त्या अंतिम शरीराहून भिन्न होतो, म्हणजे सर्व शरीरांचा कायमस्वरूपी नाश करून टाकतो आणि स्वतःच्या स्वभावाला प्राप्त होतो, म्हणजेच मोक्षाला प्राप्त करतो, तेव्हा तेवढी जागा, अंतिम शरीरामध्ये असलेली पोकळीची जागा भरून काढली जाते आणि त्यामुळे आत्मा संकुचित होतो, कमी होतो आणि तेवढ्या प्रमाणामध्ये तो अंतिम शरीरापेक्षा किंचित न्यून होतो.
आणि म्हणून सिद्धगतीमध्ये सुद्धा सर्व कर्मांचा अभाव झाल्यानंतर सुद्धा शरीराचा अभाव केल्यानंतर सुद्धा आत्म्याचा आकार अंतिम शरीराच्या किंचित न्यून असतो. आता आपण सध्याच्या अवस्थांची चर्चा करूया की ज्याचं शरीर ज्या अवगाहनेचं आहे, ज्याच्या शरीराचा जितका विस्तार आहे, आत्मा त्या आकाराचा होतो. म्हणजे जर मुंगीच्या पर्यायीमध्ये असेल तर आत्म्याचा आकार मुंगीच्या शरीरा एवढा होईल, आणि जर हत्तीच्या पर्यायीमध्ये असेल तर हत्तीच्या शरीराच्या आकाराचा होईल. आणि त्यामुळे तो त्या शरीरावर हुकूम संकोच विस्तार शक्तीमुळे त्या आत्म्याचे प्रदेश हे कमी जास्ती होतात. प्रदेश आहे तेवढेच राहतात, त्यांचा आकार कमी जास्ती होतो. आणि म्हणून लहान शरीर असेल तर आत्म्याचा आकार लहान होतो, आणि मोठं शरीर असेल तर आत्म्याचा आकार मोठा होतो. परंतु प्रदेश तेवढेच राहतात, म्हणजे त्या आत्म्याचं जे प्रमाण आहे ते तेवढंच राहतं. विस्ताराने चर्चा पुन्हा कधीतरी करूयात. आज आपण केवळ परिचय प्राप्त करून घेतो आहोत. कारण यामुळे एक गोष्ट निश्चित झाली, फार काळजीपूर्वक ऐकावं आपण, की आत्मा शरीर मात्र आहे. ह्याच्यावरून ही गोष्ट निश्चित झाली की शरीराच्या बाहेर आत्म्याचं अस्तित्व नाही. म्हणजे मी आत्मा आहे तर माझं अस्तित्व कुठेपर्यंत? या शरीराची जेवढी अवगाहना आहे, आकार आहे, तिथपर्यंत. या शरीराच्या बाहेर माझ्या आत्म्याचं अस्तित्व नाही. याचाच अर्थ असा झाला की हे कुटुंबीय माझे आत्मरूप नाहीत, धनसंपत्ती माझ्या आत्मरूप नाही. जसं म्हणतात ना, सरड्याची धाव कुंपणापर्यंत, त्याप्रमाणे या आत्म्याचं अस्तित्व कुठपर्यंत? तर या शरीराच्या आकारा इतपतच. याच्या बाहेरचे जे परपदार्थ आहेत त्यांचा आणि आत्म्याचा कोणत्याही प्रकारे संबंध नाही. ही गोष्ट यावरून येथे सिद्ध होते. आणि म्हणूनच आत्मा जेव्हा पर्याय बदलतो, शरीर बदलतो आणि दुसऱ्या पर्यायीमध्ये जातो, त्यावेळेला कोणतेही परपदार्थ त्याच्या सोबत येत नाहीत. त्याचं कारण तेच आहे, कारण आत्म्याचं अस्तित्व हे शरीर मात्रच आहे, शरीराच्या बाहेर आत्म्याचं अस्तित्व नाही. आणि त्यामुळे मग हा आत्मा व्यापक रूपाने आहे, तो सगळीकडे सर्वत्र पसरलेला आहे, सर्वव्यापी आहे वगैरे, असं काहीही नाहीये. आत्म्याचा आकार हा केवळ शरीर मात्र आहे, असं तीर्थंकर परमात्मा सांगतात. त्यासोबत शरीर मात्र आहे याच्यावरून दोन गोष्टी निश्चित होतात. पहिली गोष्ट म्हणजे शरीराच्या बाहेर जीवात्म्याचं अस्तित्व नाही, आणि दुसरी गोष्ट आत्मा फार छोटा आहे, बिंदू मात्र आहे, ज्योती स्वरूप आहे, तो इथे असतो आणि मग तो आहे छोटा, परंतु त्याच्यातून प्रकाशाची किरणं बाहेर पडतात, किंवा दिव्याप्रमाणे आहे आणि त्या दिव्याचा प्रकाश जसा सगळीकडे पसरतो तसा या आत्मा आहे छोटा, तो शरीराच्या मध्यभागी असतो आणि मग त्याचे किरण हे सगळ्या शरीरभर पसरतात. ही धारणा चुकीची आहे. असंही जीवात्म्याचं स्वरूप नाही. म्हणजे आत्मा शरीर मात्र आहे, यावरून दोन गोष्टी साध्य झाल्या. एकतर शरीराच्या बाहेर जीवाचं अस्तित्व नाही, पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट जीव आहे लहान आणि मग त्याची प्रभा, त्याचं तेज हे पूर्ण शरीरभर पसरलेलं असतं, असं देखील अजिबात नाही. जितकं शरीर आहे तितक्या शरीरामध्ये सर्वत्र समान रीतीने या आत्म्याचे प्रदेश पसरलेले असतात. हा आत्मा शरीराच्या आकाराचा आहे. तर अशा प्रकारे हे दुसरं विशेषण झालं. तिसरं विशेषण आहे निरत्यय. अतिशय महत्वाचं आहे की हा आत्मा अत्ययाने रहित आहे, म्हणजे नाशाने रहित आहे. खरं म्हणजे याच्यामध्ये आश्चर्य करण्यासारखं काही वाटायला नको पाहिजे, कारण विज्ञान सुद्धा हेच सांगतं की कोणतीही वस्तू नवीन उत्पन्न होत नाही आणि कोणत्याही वस्तूचा नाश करता येत नाही. फक्त त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन्स, म्हणजे त्याच्यामध्ये केवळ परिवर्तन घडतं. आणि ऊर्जेचं सुद्धा असंच आहे. कोणताही पदार्थ आपल्याला नवीन तयार करता येत नाही आणि कोणताही पदार्थ आपल्याला सर्वार्थपणे नष्ट सुद्धा करता येत नाही. केवळ त्याचं काय करता येतं, रूपांतरण होतं. अगदी त्याचप्रमाणे हा आत्मा सुद्धा एक पदार्थ आहे
आणि तो पदार्थ रूप असल्यामुळे, त्याचं अस्तित्व असल्यामुळे, तो अस्तित्व गुणाने सहित असल्यामुळे त्याचा नाश कदापिही होत नाही. आत्मा हा पदार्थ आहे, एक वस्तू आहे आणि त्यामुळे त्याचा नाश, सर्वथा नाश कधीही होत नाही. केवळ त्याच्या अवस्था बदलत राहतात. आज जी अवस्था आहे ती उद्या असणार नाही, उद्या जी असेल ती परवा असणार नाही, आज जी अवस्था आहे ती काल नव्हती. अशा प्रकारे चेंजेस तर होत जातात, परंतु त्याचा नाश बाकी कधीही होत नाही. यालाच शास्त्रीय भाषेमध्ये उत्पाद, व्यय आणि द्रव्य असं म्हटलं जातं. शब्द थोडेसे वेगळे आहेत. उत्पाद, व्यय आणि द्रव्य हे समजून घ्यायला अतिशय सोपं आहे. आंब्याचा सीझन सुरू आहे, आपण आंबे खातो, तर त्यावेळेला काय होतं की आंबा पहिल्यांदा कैरी असते, हिरवा रंग असतो, आंबट असते आणि त्यानंतर मग ती पिकते आणि पिकल्यानंतर पिवळा धमक गोड रसाने युक्त असा रसाळ आंबा तयार होतो. आता याच्यामध्ये काय झालं तर हिरवा रंग होता तो पिवळा झाला आणि आंबट स्वाद होता तो गोड झाला. मग याचाच अर्थ हा आहे की हिरवेपणा रूप जी अवस्था होती तिचा नाश झाला आणि पिवळ्या रंगाची जी अवस्था आहे तिचा उत्पाद झाला आणि आंबट स्वादरूप जी अवस्था होती त्याचा नाश झाला आणि गोड चवीचा उत्पाद म्हणजे उत्पन्न झाली. मग अशा प्रकारे काही पर्यायींचा, काही अवस्थांचा नाश झाला आणि नवीन अवस्थांचा उत्पाद झाला, परंतु राहिला आंबा तो आंबाच. म्हणजे कैरी पिकून पेरू झाली नाही किंवा कैरी पिकून सीताफळ झालं नाही, कैरी पिकून आंबा पिकून आंबाच राहिला. याच्यावरून काय समजतं की अवस्था नष्ट होतात, नवीन अवस्था उत्पन्न होतात, परंतु त्यांच्यामध्ये समानता सुद्धा राहते, तो पदार्थ तोच राहतो. यालाच म्हणतात द्रव्य. त्याचप्रमाणे हा आत्मा सुद्धा अवस्थांपासून अवस्थांतर तर होतो, परंतु त्याचा स्वभाव कदापिही नष्ट होत नाही, त्याचं अस्तित्व कदापिही नष्ट होत नाही. तो आत्मा सदा अस्तित्ववान पदार्थ आहे, हे येथे निरत्यय या विशेषणावरून स्पष्ट करतात. याचं कारण, मुद्दाम हे सांगण्याचं कारण म्हणजे काही दर्शनशास्त्रांमध्ये सुखाची कल्पना करीत असताना, मोक्षाची कल्पना करीत असताना जीवाचा सर्वथा नाश होऊन जाणं म्हणजे मोक्ष होणं असं म्हटलंय. म्हणजे जीवाला मोक्ष होतो म्हणजे काय, जीवाचा नाश होऊन जातो म्हणजे त्याचा मोक्ष होतो. तर असं हे मोक्षाचं स्वरूप असणार नाही. आणि कुणाला हवं असेल असं मोक्षाचं स्वरूप की आपला नाश करून घेतल्यानं मोक्ष मिळणार असेल तर मग लोक म्हणणार नको, असा मोक्षच नको आम्हाला. कारण अस्तित्व असेल तर पुढच्या गोष्टी, जान है तो जहान है असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे हा आत्मा निरत्यय म्हणजे सदाकाळ नित्य राहणारा अविनाशी असा पदार्थ आहे. पुढे सांगतात अत्यंत सौख्यवान आत्मा, म्हणजे हा आत्मा अत्यंत सुख स्वभावी आहे, अत्यंत सुखाचा सागर आहे. म्हणजे सुख हा त्या आत्म्याचा स्वभाव आहे. अतिशय महत्वाचं विशेषण आहे. कारण मिरचीचा स्वभाव जसा तिखट आहे, कारल्याचा स्वभाव जसा कडू आहे, अग्नीचा स्वभाव जसा उष्ण आहे, पाण्याचा स्वभाव जसा शीतल आहे, आणि तो कुणी तयार केला नाही, तो मुळातच तसा आहे. त्यांना कुणी त्या वस्तूंना तसं बनवलेलं नाही. बाहेरून त्यांना उष्णता आणि शीतलता आणि तिखटपणा आणि कडवटपणा त्यांच्यामध्ये भरावा लागत नाही. ते मुळात जात्याच पदार्थ त्या त्या स्वभावाचे आहेत. अगदी त्याचप्रमाणे हा आत्मा सुद्धा स्वभावतःच सुखाने संपन्न आहे. म्हणजे सुख स्वभाव हा आत्म्याचा मूळ स्वभाव आहे. आणि मग आपल्या लक्षात येईल की हा चैतन्य स्वरूप आत्मा जर मुळात सुख स्वभावी असेल तर मग त्या सुखाचा शोध सुद्धा तेथेच घेतला पाहिजे. बाह्य परपदार्थांमध्ये त्या सुखाचा शोध घेऊन उपयोग नाही. कारण जे सुख बाहेर नाही ते सुख बाहेर शोधल्याने आपल्याला कसे मिळणार. त्या म्हाताऱ्या आजीबाईची गोष्ट माहिती असेल की तिची सुई पडली होती घरात, परंतु ती शोधत होती रस्त्यावर. कारण तिला विचारल्यावर म्हणाली की बाहेर रस्त्यावरती उजेड आहे, प्रकाश आहे, घरात अंधार आहे आणि म्हणून मी बाहेर शोधते आहे. तर ज्याप्रमाणे प्रकाश बाहेर आहे म्हणून आपण घरात पडलेली सुई बाहेर शोधून उपयोग नाही, या उलट घरात प्रकाश करून तेथे सुई शोधली पाहिजे, कारण सुई तिथे पडलेली आहे.
त्याप्रमाणे हा सुख स्वभाव सुद्धा जीवाच्या अंतरंगामध्ये विद्यमान आहे, कारण त्याचा स्वभावच मुळी सुख स्वभाव आहे. आणि म्हणून आपण सुद्धा त्या सुखाला बाहेर न शोधता अंतरंगामध्येच शोधण्याचा प्रयत्न आणि पुरुषार्थ केला पाहिजे. असं म्हणतात की जेव्हा सर्व प्रकारच्या बाह्य गरजा पूर्ण झाल्यासारख्या भासतात आणि तरी सुद्धा जीवनामध्ये अपूर्णता राहते, तेव्हा एकच गोष्ट प्राप्त करायची राहून जाते, ती म्हणजे आपल्या निजद्रव्याचं ध्यान. कारण हा सुख स्वभाव खऱ्या अर्थानं आपल्या जीवात्म्याचा स्वभाव आहे, तो बाहेर कुठेही प्राप्त होणारा नाही, हेच येथे सांगतात. यासाठी मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो किंवा अतिशय महत्वाची गोष्ट सांगतो की आपण जाणतो हे खरं आहे की नाही. तुम्ही आता हे ऐकता आहात, जाणता आहात की नाही, ज्ञानाची क्रिया सुरू आहे की नाही, याचा मी प्रूफ देतो आहे, प्रत्यय देतो आहे, दाखला देतो आहे की हे जे जाणण्याचं काम सुरू आहे, हे जे ज्ञान होत आहे, ते ज्ञान कुठून होत आहे, हे ज्ञानाचा स्रोत कुठे आहे. तुम्ही जो काही स्पीकर लावलेला आहे त्या स्पीकर मधून शब्द येत आहेत, मग त्या स्पीकरमुळे ज्ञान होत आहे का, किंवा या शब्दांमुळे ज्ञान होत आहे का, पुस्तकामुळे ज्ञान होतं का, गुरूंमुळे ज्ञान होतं का. ज्ञान कुठून येतं, ज्ञानाचं ओरिजिन कुठे आहे, ज्ञानाचा स्रोत कुठे आहे. मग म्हणाल की पुस्तकामधून ज्ञान येतं. पुस्तकामधून ज्ञान येत असतं तर मग पुस्तक ज्यांच्या ज्यांच्या जवळ आहे त्या सगळ्यांना ज्ञान व्हायला पाहिजे आणि समान ज्ञान व्हायला पाहिजे, परंतु तसं होत नाही. गुरुमुळे ज्ञान होतं तर सगळ्यांना समान ज्ञान व्हायला पाहिजे, परंतु तसं होत नाही, कमी जास्ती ज्ञान होतं. ज्ञान येतं तर कुठून येतं, तर मग लक्षात येईल, आपण जेव्हा अधिक मीमांसा कराल तेव्हा लक्षात येईल की ज्ञानामध्ये निमित्तरूप बाह्य अनेक पदार्थ असले तरी सुद्धा ज्ञानाचा स्रोत बाकी अंतरंगात आहे. ज्ञान प्रकट होतं ते अंतरंगातून, पण कोणत्याही बाह्य पदार्थामधून ज्ञान उत्पन्न होतच नाही. कारण हे ज्या पुस्तकातून आपण ज्ञान होतं असं म्हणतो, ते पुस्तक तर जड आहे, ते पुस्तक तर अजीव आहे, त्या पुस्तकाला ज्ञान नाही. मग ज्या पुस्तकालाच ज्ञान नाही, जे पुस्तक स्वतः जाणू शकत नाही, जे पुस्तक स्वतः अजीव आहे, निर्जीव आहे, ते आपल्याला ज्ञान कसं देणार. ज्याच्यामध्ये स्वतःच ज्ञान नाही ते पुस्तक आपल्याला ज्ञान कसं देणार. हा, ते ज्ञानामध्ये निमित्त आहे, साधन रूप आहे, परंतु ज्ञान तेथून येत नाही की ते तिथून आलं आणि आमच्यामध्ये घुसलं, असं होत नाही. मग आपण म्हणाल की गुरुमध्ये ज्ञान आहे, तीर्थंकरांमध्ये ज्ञान आहे, परंतु ते ज्ञान त्यांच्यासाठी आहे, ते ज्ञान आपल्यामध्ये येत नाही. का येत नाही. जर ते ज्ञान आमच्यामध्ये येत असेल तर त्यांचं ज्ञान कमी व्हायला पाहिजे आणि आमच्याकडे ज्ञान वाढायला पाहिजे, परंतु असं घडत नाही. ज्ञान ही देण्या घेण्याची वस्तू नाही आहे. ज्ञान हे स्वतः जनरेट करतो जीव, ज्ञान उत्पन्न करतो जीव, कारण जीवाचा स्वभाव जाणण्याचा आहे आणि म्हणून ही ज्ञानाची उत्पादन क्षमता जीवामध्ये आहे. हे जर आपल्या एकदा लक्षात आलं, निश्चित जर आपण याचा निर्णय करू शकलात तर मग आपोआप याचा देखील निर्णय होईल की ज्ञान जर अंतरंगातून येत असेल आणि ज्ञान जर जीवाचा स्वभाव असेल तर सुख सुद्धा त्याच ज्ञानाप्रमाणे जीवाचा स्वभाव आहे आणि ते सुद्धा अंतरंगातूनच येणार आहे, कारण ज्ञान आणि सुख हे दोन्हीही जीवाचे स्वभाव आहेत. आणि शेवटचं विशेषण आहे आता लोकालोक विलोकन. म्हणजे हा आत्मा लोक आणि अलोक म्हणजे संपूर्ण विश्व, लोकाकाश आणि अलोकाकाश, जे आपण चित्र पाहता या लोकाकाशाचं अशा प्रकारे कमरेवरती हात ठेवून उभ्या असलेल्या मनुष्याप्रमाणे, ज्याचं वरती शीर नाहीये, अशा प्रकारे परस्परोपग्रहो जीवानाम वगैरे असं काढलेलं लोकाकाशाचं चित्र, सिम्बॉल आपण पाहिला असेल. तर असं लोकाकाश आणि त्याच्या बाहेर असणारं अनंत अलोकाकाश म्हणजे थोडक्यात संपूर्ण विश्व, या संपूर्ण विश्वाला एकाच समयात युगपत एकाच वेळी जाणण्याची सामर्थ्य ठेवणारा असा हा अद्भुत आत्मा आहे की ज्याच्यामध्ये जाणण्याचं इतकं अलौकिक सामर्थ्य आहे की त्या सामर्थ्याद्वारे हा आत्मा संपूर्ण विश्वाला एकाच वेळी जाणण्याची सामर्थ्य ठेवतो. आता आपण कमी जास्त पदार्थांना जाणतो, आपापल्या बुद्धीच्या व्यक्ततेनुसार, आपापल्या ज्ञानावण कर्माच्या क्षयोक्षमानुसार,
आपल्याला जेवढं व्यक्त प्रकट ज्ञान आहे त्यानुसार आपण काही पदार्थांना जाणतो आणि बऱ्याच पदार्थांना आपण जाणत नाही. ठीक आहे, हरकत नाही, आत्ता आपला तशी अवस्था होते आहे, परंतु मूळचा आपला स्वभाव भाकी संपूर्ण विश्वाला एकाच वेळी जाणण्याचा आहे. याचं उदाहरण असं घेता येईल की एखादी रिकामी टाकी आहे आणि त्या टाकीमध्ये आपण रिकामी आपल्याला ती भरायची आहे, मग आपण काय करू लागतो, इनलेट सुरू करतो आणि त्यामध्ये आपण टाकी भरायला सुरुवात होते. मग पहिल्यांदा थोडी भरते, मग आणखी भरते, मग अशी अवस्था होता होता एक वेळ अशी येते की ती टाकी पूर्णपणे भरते. निश्चितच असं घडतं. अगदी त्याचप्रमाणे ज्ञानाचं सुद्धा आहे. ज्ञानाचा विकास होता 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 जर पुरुषार्थपूर्वक जीवाने ज्ञानाचा विकास केला तर एक वेळ अशी येते की ज्ञानाचा परिपूर्ण विकास होतो आणि त्या परिपूर्ण विकास झाल्यानंतर जे जे या विश्वामध्ये जाणण्यायोग्य आहे ते सर्व हा आत्मा आपल्या शक्तीद्वारे आपल्या सामर्थ्याद्वारे जाणू शकतो, कारण त्याने तेवढी क्षमता विकसित केलेली असते. विकसित नंतर करेल तो, परंतु तशी शक्ती विकसित करण्याची क्षमता शक्ती बाकी आज या जीवात्म्याजवळ आहे. त्यालाच म्हणतात लोकालोक विलोकन, की हा आत्मा लोक आणि अलोक या सर्व विश्वाला एकाच वेळी जाणण्याची शक्ती ठेवणारा आहे. तर अशा प्रकारे पहिल्यांदा या 5 विशेषणांच्या द्वारे येथे जीवात्म्याचा आपल्याला सामान्यपणे परिचय करून देतात आणि सांगतात की हा आत्मा स्वतःच्या अनुभूतीद्वारे पकडण्यात येणार आहे, जाणण्यात येणार आहे. आपण त्याला निश्चितच परपदार्थांना जाणतो त्याप्रमाणे आत्म्याला सुद्धा स्पष्टपणे जाणू शकतो. तनु मात्र शरीराच्या आकाराचा आहे, ना शरीरापेक्षा लहान आहे ना शरीरापेक्षा मोठा होऊन बाहेर जाणारा आहे. त्यानंतर तिसरं सांगतात निरत्यय, म्हणजे हा आत्मा अविनाशी नित्य राहणारा पदार्थ आहे. अत्यंत सौख्यवान म्हणजे अत्यंत सुख स्वभावी, सुखाने लबालब भरलेला असा हा जीवात्मा आहे. आणि लोकालोक विलोकन म्हणजे संपूर्ण विश्वाला एकाच समयामध्ये युगपत जाणण्याची शक्ती ठेवणारा आहे. असा हा अद्भुत चैतन्य स्वरूप आत्मा आहे की ज्याच्या आश्रयाने आपल्याला अनंतानंत सुखाची प्राप्ती सहजरित्या होऊ शकते, कारण तो स्वभावच सुख स्वभावी आहे. आणि अशा जीवात्म्याचा परिचय करून घेऊन आपण देखील मोक्षमार्गी बनावं या मंगल भावनेसहित ओम नमः. जावाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सोवाणी मस्तक नमो सदा देत हूँ ढोक, सदा देत हूँ ढोक. जय बोलो द्वादशांगमयी जिनवाणी माता की जय, जिन धर्म की जय.